दीपक जाधव हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे आणि मी जवळजवळ 35 वर्ष फक्त एकाच ठिकाणी म्हणजे पत्रकारितेमध्ये राहिलो आणि स्वतः भरपूर म्हणजे हजारो गाणी गातो असं माझं क्षेत्र होतं. नंतर मी मामांबरोबर मोठा नाथा जाधव यांच्याबरोबर मोठा अपघातांचं जे काही आहे त्या फील्डमध्ये मी रमलो आणि गेली 40 वर्ष मी त्याच फील्डमध्ये आहे. मोठा अपघात लोकांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची. दीपकला पहिल्यांदा पाहिलं होतं ते डोंगरावरून चालत येताना. डोंगरावरून चालत यायचे दोघं भाऊ. पाऊस असू द्या काय असू द्या, पाऊस असेल कपडे भिजतील म्हणून कपडे काढून घेऊन हातात कपडे घेऊन अशा प्रकारे मी दीपकला पाहिलं. दीपक हा खरोखरच दीपक आहे. त्याने हजारो नाटकं आणि सीडी, ज्या सीडी आपण कॅसेट लिखतात ना, तर त्या सीडीचं म्हणजे हे शब्दांकन लिहायचं ना, तो दीपक लिहायचा. गेली 25 वर्ष जवळजवळ तो लिहितोय. म्हणजे लोकांना प्रकाश झोतात आणण्याचं काम दीपकने केलं आजपर्यंत. म्हणून दीपकसाठी जोरदार टाळ्या. सरकार आल्या तेव्हा माझ्या जरासं लक्षात आलं, पण त्याच्या आधीपासून मी तुला ओळखतोय. तू सगळं लिहायचंस, नाटकांचं शब्दांकन करायचा. त्यानंतर बऱ्याच नाटकांना असं म्हणजे भरत जाधव पासून ते अगदी सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर वगैरे यांच्या नाटकांचं पण तो शब्दांकन करायचा. आणि त्या काळात त्याला एवढा पैसा पण मिळायचा नाही, पण त्यानंतर तो एकाच ह्याच्यात थांबला नाही. तो अजून पुढे अजून पुढे अजून पुढे. आज हे 5 वर्ष आता सांगताय कोण आपल्याला माहित आहे. 5 वर्ष झालं तो आता हे लोकांना आणतोय. आता कुणाला सरकार व्हायचं आहे, कुणाला भरत जाधव व्हायचं आहे आणि कुणाला अजून काय व्हायचं आहे हे करण्याच्या साठी आपला दीपक हा एकमेव दीपक आहे. आणि त्या दीपकला कोण नाही ना, दीपकला. तर ह्या दीपकलासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा. आणि मी माझी आज खरंच म्हणजे इथे पाहुणी म्हणून येणं मला खरंच थोडंसं हे होत वाटतंय. कारण मला ना मी या कुटुंबातलीच आहे असा एक फील आहे. बिकॉज हे जे प्रदर्शन आहे, जे सुंदर सुंदर चित्र आपल्याला दिसत आहेत, त्यापैकी माझी बहीण मिताली महाजन ती सुद्धा कलाकार आहे. आणि त्यामुळे मी इथं येऊन तिचं कौतुक करणं आणि त्याचबरोबर तिच्यासोबत असणाऱ्या सगळ्या कलाकारांचं कौतुक करणं हे मी माझं अगदी पहिलं कर्तव्य समजते. कारण आम्ही शेवटी कलाकार मंडळीच आहोत. एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला सपोर्ट नाही केला किंवा एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराची पाठ नाही खोपटली तर मग आपल्या कलाकार असण्याला काही अर्थ नाही आहे. मला चित्रांची प्रचंड आवड आहे. मला चित्र बघायला खूप आवडतात. मी चित्रांशी बोलते कारण माझी स्वतःची बहीण, घरातच कलाकार एवढे आहेत. माझे सासरे खूप उत्तम पेंटर होते. बहीण स्वतः खूप सुंदर चित्र काढते. मुलगी माझी ती स्वतः सुंदर चित्र काढते. पण मी या एकदम ड आहे. मला वेगळीच कला अवगत आहे. नृत्य अभिनय हे माझं अंग आहे. पण तरीही चित्रांमध्ये मी खूप रमते. आणि आज जेव्हा प्रत्येक फ्रेम बघते मी इथे, तेव्हा ती प्रत्येक फ्रेम एका वेगळ्या जगात घेऊन जाते असा भास होती. जणू काही एक अंतराळ आहे, ही एक गॅलेक्सी आहे आणि त्यातलं प्रत्येक पेंटिंग हे एक वेगळं विश्व आहे असा भास मला इथं आजूबाजूला या सगळ्या पेंटिंग्स बघून होतोय. त्यामुळे कुठेतरी या विश्वात रममाण होण्याची संधी मला आत्ता इथं मिळते. त्यासाठी दीपकजी धन्यवाद. मला इथं तुम्ही बोलवलं. आणि याच वर्षी नव्हे तर मी प्रत्येक वर्षी आणि तुमच्या प्रत्येक आर्ट गॅलरीच्या उद्घाटनाला किंवा तिथे भेट देण्यासाठी मी नक्की येईन अशी मी तुम्हाला आज इथून व्यासपीठावरून ग्वाही देते. आणि तुम्ही हे जे करताय, कलाकारांच्या पाठीशी इतके खंबीरपणे उभे राहताय, त्यांना इतकं सुंदर प्लॅटफॉर्म मिळवून देताय, त्यासाठी तुमचे खरंच मनापासून आभार. जी तुमची सगळी टीम अहोरात्र हे एक्झिबिशन भरवण्याकरता कष्ट घेते, परिश्रम घेते, त्या सगळ्यांचे मनापासून आभार. कारण तुम्ही कोणासाठी तरी खूप मोठं आकाश, मोठं आभाळ खुलं करून देताय. जसं माझी बहीण मिताली इतके वर्ष ती चित्रकला जाणते, इतकी सुंदर चित्रकारती आहे, पण तिचं कधी धाडसच होईना कुठल्या एक्झिबिशनमध्ये आपलं पेंटिंगही लावावं. मी तिला अक्षरशः सांगितलं की अगं जा, आपली घरची माणसं आहे, तुला खूप कॉपरेट करतील, गाईड करतील, तू जायला पाहिजे.
तर माझ्या बहिणीचं म्हणजे मितालीचं, ती बघा तिथून मला शूट करते, तिचं हे पहिलं एक्झिबिशन आहे आणि तिला पण मी खूप शुभेच्छा देते. ऑल द बेस्ट मिताली. आणि सगळ्याच कलाकारांना खूप खूप शुभेच्छा. देव करो तुम्हाला ही गॅलरी पण अपुरी पडो आणि एक स्टेडियमच घ्यावं लागो तुम्हाला तुमच्या प्रदर्शनासाठी. बद्दल खूप खूप धन्यवाद. आणि एवढे मान्यवर इथे मोठे बसलेले आहेत, ते इतके छान बोललेत, मी काय बोलू. मार्गदर्शन हा शब्द इतका मोठा आहे ना, त्याच्याकरता मागचं पण आपण खूप स्ट्रॉंग लागतो असं मला वाटतं. आणि मी अजून लाडवातला तीळ आहे असं अजून मी म्हणते. मालिका खूप झाल्या आहेत तरी सुद्धा मला असं वाटतं अजूनही पुढे प्रवास खूप मोठा आहे. आणि पेंटिंग म्हणाल तर मला बघायला खूप आवडतं, कारण त्याच्यातलं कळत नाही इतकं, पण एवढं कळतं की मला एक रेघही सरळ काढता येत नाही. त्यामुळे हे सगळं बघितलं म्हटलं बाप रे किती सुंदर. म्हणजे प्रत्येक पेंटिंग आत्ता मगाशी आम्हाला तसं एक प्रसन्न काहीतरी वाईब्स देऊन जातं आणि आत चिरल्या एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते, एवढं मला कळतं. मी जास्त बोलत नाही कारण अजून खूप मान्यवर आहे तिथे बोलायला, त्यामुळे मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला सगळ्यांना पुढच्या वाटचाली करता शुभेच्छा. अभिनेता अशोक कुलकर्णी, माझी मैत्रीण इरावती अनेक वर्षांनी आता मला भेटली. ही पण अभिनेत्री आहे, मराठी मालिका नाटकांमध्ये काम करते. आणि जसा हिला भेटून आत्ता जो आनंद झाला तोच आनंद ही चित्र बघतानाही मला होत असतो. दीपकचं आणि रामजी सरांचं आणि आमचं नातंच वेगळं आहे. या नात्याला कुठलाही नाव नाहीये, कुठलाही रंग नाहीये, कुठलाही कॅनव्हास नाहीये. तुम्ही कॅनव्हासवरती पेंटिंग करता, आम्ही आयुष्याच्या कॅनव्हासवरती पेंटिंग करून आमची मैत्री जगतो. आमची मैत्री अशी मैत्री आहे. तर आता रामजीने मला सांगितलं की तू उशिरा का आला याचं कारण आधी सांग. म्हणजे हक्काने हे सगळं मला हे करू शकतो. मी जरी तुमच्या समोर एक अभिनेता म्हणून जरी असलो तरी ह्यांच्यासाठी एक बडी आहे, त्यामुळे हक्काने माझं का नाही देऊ शकतात. तर मला उशीर येण्याचं कारण असं होतं की एक तर मी डबिंग करत होतो ठाण्यामध्ये, तिथं उशीर झाला आणि तिकडनं ठाण्यावरनं इथपर्यंत येईसर जो काही ट्रॅफिकचा केऑस असतो तो आपण सगळेच अनुभवतो. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये मी अडकलो होतो. तर देखील अशी धाकधूक होती, कारण दीपकचा फोन येत होता, सरांचा फोन येत होता. आणि शेवटी इथपर्यंत पोहोचलो. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला सर्वांना भेटून जो आनंद, वेगळा आनंद आता मला मिळतोय तो मी वर्णन करू शकत नाहीये. फक्त तुमची पेंटिंग बघून आणि तुमची कलाकृती बघून कौतुकाची थाप मात्र मी प्रत्येकाला देईन, हे माझं वचन आहे. धन्यवाद. मान्यवर आणि प्रेक्षकांमध्ये मान्यवर यांना सगळ्यांना अभिवादन करून मी त्यांच्या प्रश्नांची उत्तर देतो. चित्रकला अशी मी वेगळी करायला घेत नाही. मी नुसतं रेखाटायला बसलो तरी मला आनंद मिळतो. आमचं प्रोफेशन जे आहे ते क्लायंटचे स्ट्रेस घेऊन आम्ही कोर्टामध्ये जातो. आमचे जे अशील असतात त्यांचे स्ट्रेस आमच्यावरती ते सोपवतात आणि ते त्याच्याबद्दल आपल्याला पैसे देतात आणि ते घेऊन आम्ही तो स्ट्रेस डोक्यावरती घेऊन आम्ही कोर्टात जातो. तो स्ट्रेस रिलीज करण्याकरता म्हणून मला या कलेचा फार उपयोग झाला. रामजी शर्मांनी सांगितलं की तुम्ही त्याच्यामध्ये आनंद घ्या म्हणून सांगितलं मगाशी. चित्र काढताना आनंद घेण्यापेक्षा जास्त मी त्याच्यामध्ये रमून जातो. चित्र काढताना रमून जातो. मी शनिवार रविवार हा दिवस आहे माझा, त्यावेळेला क्लायंट्स मी अटेंड करत नाही. त्यावेळेला मी पेंटिंग करतो आणि मी ठरवून मी पेंटिंग करायला बसतो. 2 तास 3 तास 8 तास कधी कधी 15-15 तास मी पेंटिंग करत बसतो आणि त्याच्यामध्ये मी बाकी सगळं विसरून जातो. दीपकला फाउंडेशनच्या ह्या उपक्रमामध्ये मी गेली 4 वर्ष, त्यांचं 5 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे. 4 वर्ष माझं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि दीपक जाधव यांनी मला सांगितलं की या प्रदर्शनामधून जे सेल्स प्रोसीड होतं त्याच्यातले 10% हे अनाथ मुलांसाठी दिले जातात. म्हणजे सामाजिक बांधिलकी सुद्धा इथे जपली जाते. मिंदा करंदीकरांची एक कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.
जे समाजाने आपल्याला खूप दिलेलं आहे. समाजाने आपल्याला इतकं काही दिलेलं आहे की त्याची जी देणी दातृत्वाचा जो गुण आहे तो आपण पण घेतला पाहिजे. या भावनेतून हा जो उपक्रम इथं राबवलेला आहे त्याच्यासाठी दीपक जाधव यांचं खूपच कौतुक करावं असं वाटतं मला. महाराष्ट्र आर्ट फेअरमध्ये सगळे कोणी प्रोफेशनल आर्टिस्ट नाहीये. इथे मी एंटर केल्यावरती मी पहिलं काय बघतो तर समोरची वॉल बघतो. रामजी शर्मांची पेंटिंग्स, ते प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत, सिनियर आर्टिस्ट आहेत, त्यांचे पेंटिंग बघितले की बाकी सगळी गॅलरी बघितल्यासारखी वाटते. आम्ही सगळे अमॅच्युअर आहोत. आम्ही काही प्रोफेशनल आर्टिस्ट नाही, पण त्यांचं पेंटिंग बघितलं होती प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळी प्रेरणा मिळते की किती फिनिश करतात ते. आमचं हे काय पैसे कमवण्याचा हा मार्ग नाहीये. मी मगाशी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे पैसे कमवणे हा काय उद्देश नाही. आम्ही आमची कला फक्त इथे प्रदर्शित करू इच्छितो, त्याप्रमाणे आम्ही आमची कला प्रदर्शनात मांडतो. आम्ही ते विकत गेलं नाही गेलं ह्याच्यावरती काय आमचा जोर नसतो. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की माझे सगळे सहकारी हे इथे येतात, कोणी केमिकल इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, त्याने आपापल्या व्यवसायातून वेळ काढून या इथे आपापली कला मांडलेली आहे. ती फोटोग्राफी असेल, वेगवेगळे वॉटर कलर पेंटिंग्स आहेत, चारकोल पेंटिंग्स आहेत, ऑइल पेंटिंग्स आहेत, ॲक्रेलिक पेंटिंग्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग्स आहेत. कोणी थीम मांडण्याचा प्रयत्न केला आहे, कोणी पेंटिंग्स बघून काढलेली आहेत. पण आपल्याला झेपेल तेवढं केलेलं आहे आणि चांगल्यात चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून सगळ्यांचं कौतुक. मला बोलायची संधी दिली त्यामुळे दीपक कला फाउंडेशनचे मी आभार मानतो. धन्यवाद. यापूर्वी मी मार्गदर्शनासाठी सांगते अभिनेते अशोक कुलकर्णी सरांना आणि समोरचे जे प्रेक्षक आहेत तेही मान्यवर आहेत. आणि मला 2च शब्द बोलायचे कारण त्या तेव्हापासून बोलत आहेत की 2 शब्द बोलले, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही आहे. मात्र एक गोष्ट मला तुमची खूप आवडली, जे सारख्या म्हणत होत्या टाळ्या वाजवा आणि नंतर त्यांनी टाळ्या वाजवण्याचं कारण पण सांगितलं. तर आपण सगळ्यांनी मिळून तिच्यासाठी थोडक्यातच सांगते. यांचं मला इतकं अप्रूप का वाटतं. माझे बाबा, त्यांचं नाव मी आज सुबोध सरकार, जे मराठी चित्रपटाचे असं म्हणतात की हिस्ट्री म्हटलं तर मराठी चित्रपटाची हिस्ट्री म्हटलं तर सुबोध सरकार हे नाव आलंच पाहिजे. हां, इतके वर्षापासून 500-600 चित्रपटाचं नृत्य दिग्दर्शन केलं. पण वेळात वेळ काढून त्या काळात ते असे करायचे की मी लहान असताना मला सांगायचे की तू काहीतरी चित्र काढ, मी रात्री येईन आणि मग मी त्याला मार्क देईन. तर ते लहान असताना मला ती बुद्धी म्हणजे मला आज काय चित्र काढायचे आणि त्याच्यातनं मी नंतर मला काय मार्क मिळणार तो काळ. आणि हळूहळू माझं प्रोफेशन बदललं आणि ते मी विसरले. पण इकडे हे जी सगळी मंडळी आहेत त्यांनीही त्यांचं दुसरं प्रोफेशन असून सुद्धा त्यांनी ते पेंटिंग अजूनही जपले. त्यामुळे माझ्यातर्फे त्यांना मानाचा मुजरा. खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही दुसरं प्रोफेशन करून पण तुम्ही अजूनही त्या चित्र काढण्याच्या ह्याच्यात आहात, त्या प्रेमात आहात. दुसरं फक्त एक छोटंसं बोलते की पेंटिंगबद्दल मला नेहमी एक कुतूहल वाटतं आणि एक आदर का वाटतो. कारण की इतकं झपाट्याने जग बदलते, आपल्या हातात मोबाईल झाले. तो काय वेगळा होता आमचा लहानपणी असता. खरोखर चित्र पाहताना वाटायचं अरे मग त्याच्यातनं आपण खूप काही आपले इमॅजिनेशन्स आणि आपले संस्कार, आपली बुद्धी, आपले विचार सगळं पेंटिंगमधनं व्यक्त होत होतं. काळ बदलतो आणि आता झपाट्याने मोबाईल आलेत. आता प्रत्येक गोष्टीत फोटो काढलं की ह्याच्यातनं पण वेगळे खूप काही डायमेन्शन्स पुढे येत आहेत. पण आपण म्हणतो ना की जे ओरिजिनल असतं ते असतं. आज चित्रपट व्यवसाय कितीही पुढे गेला असेल पण ब्लॅक अँड व्हाईटचं जे महत्त्व आहे ते राहिलेलं आहे. आणि तसंच मी या चित्रांबद्दल बोलीन की जे तुम्ही हाताने काढता ते ब्लॅक अँड व्हाईट सारखंच त्याचा रिस्पेक्ट आहे. आणि जोपर्यंत हे आपण सगळे आहोत ते कंटिन्यू राहणारच आहे. त्यामुळे ही कला कुठेही जाणार नाही. आणि तिसरं एक छोटंसं एक मला माहिती 2 मिनिटं संपलेत माझी. भरत
कुल भाग्य कलिके भाव रसानंद परिणता करे जगदेक मोहन करे जय जय रंगादी देव. इथे अध्यात्म पण मला दिसते. त्यांनी मला तेव्हा विचारलं कोणाला कसं वाटलं, मी म्हटलं प्रसन्न वाटलं, पण अध्यात्म पण जोडलेला आहे. आणि जेव्हा कला म्हणतो तेव्हा आपण नेहमी नटराजांना वंदन करतो, पण हे जे श्लोक होता ना हे पार्वती मातेचे. रंगादी देवती म्हणजे पार्वती माता. त्यांचं काम कसं आहे की जसं नृत्य शिकवलं नटराजांनी, पण ते जोपर्यंत ते सांभाळून त्याची अभिव्यक्ती ते स्टेजवर केलं, आम्हाला डान्सरसाठी ते स्टेजवर, तुम्हाला पेंटिंगसाठी तुम्ही ते घडवलं, भिंतीवर लावलं, ते हे रंगादी देवतीने हे सगळं तुम्हाला सपोर्ट केलेलं आहे. म्हणून आजचा हा सुंदर दिवस होतो. मी चित्रकार आहे, त्यानंतर डायरेक्टर आहे. जेव्हा मी सगळे चित्र पाहिजे दररोज मी प्रदर्शन बघतच असतो. बाकीचे सगळे एखाद दिवस प्रदर्शन बघतात, मी 7 दिवस प्रदर्शन बघत असतो. आणि जेव्हा हे प्रदर्शन बघितल्यानंतर असं वाटतं की सगळे हे व्यावसायिक आहेत, इतका वेळ कसा काय मिळतो आहे. एखादा डॉक्टर असतो, इतकं बिझी शेड्यूल असतं, आणि त्या ह्याच्यातून हा वेळ काढून पण जेव्हा आपण चित्र काढतो तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी विसरून आपण चित्र करत असतो. बाकी म्हणजे इत्यादी व्यावसायिक याच्यातून कोणाचा कॉल येत असतो तर आपण डिस्टर्ब होतो चित्र काढतो. पण मग एवढी सुंदर चित्र व्यवसाय सांभाळून म्हणजे खरोखर एक कसरतच आहे. आणि फार छान चित्र सगळ्यांनी काढली, सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. कलाकार आणि कलाप्रेमी या सर्वांना मी सविनय वंदन करतो, कारण त्यांनी हे जे काही महाराष्ट्र कला फेअरमध्ये जे आपलं प्रदर्शन चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहे त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. एकच मनात आलं की कला, व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकी जेव्हा एकत्र येते, त्याचा मिलाप होतो, तेव्हा इतकं सुंदर प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतं. मला असं वाटतं की व्यवसायात राहून, लहानपणी मी 11वी जेव्हा होतो तेव्हा असं माझंही डोक्यात होतं की आपण चित्रकला शिकावी, कधी जमलं नाही. वकिली व्यवसायात बिझी असताना प्रदीप सारखी माणसं इतका वेळ काढून पेंटिंग्स तयार करतात, याचंच मला आश्चर्य वाटलं. माझे एक दुसरे मित्र आहेत डॉक्टर प्रीतम पाठारे, इज अ जनरल सर्जन, आणि तोही माणूस अशा प्रकारचं इथंच प्रदर्शन भरवतो आणि त्याचाही असाच उद्देश असतो की माझ्या या प्रदर्शनातनं जेवढं उत्पन्न येईल त्याचा काही भाग तो सामाजिक बांधिलकी करतात. हे आपल्या व्यवसायामधनं जे काही दिसतं हेच मोठं कौतुकाचं आहे. आपला व्यवसाय सांभाळून आपली कला जोपासायची आणि आपण जे समाजाला देणं लागतो त्याचं देणं आपल्या सामाजिक बांधिलकीचं सांभाळायचं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. माझ्या सर्व कलाकारांना शुभेच्छा आणि या प्रदर्शनाला, या आर्ट फेअरला जास्तीत जास्त यश मिळो हीच सदिच्छा. फंक्शन महाराष्ट्र आर्ट फेअर दीप कला फाउंडेशनतर्फे घेतलेलं हे 5वं एक्झिबिशन असावं असं मला वाटतं. मी गेली 3 एक्झिबिशन्स अटेंड केलेली आहे. की मला माहिती आहे की या ठिकाणी अनेक कलाकार, चित्रकार, आर्किटेक्ट, इंजिनियर्स, ॲडव्होकेट्स अँड अदर प्रॅक्टिशनर्स ते या ह्याच्यात भाग घेतात. त्यांची कला या ठिकाणी ते मांडतात, दाखवतात आणि खरोखर अप्रतिम चित्र या ठिकाणी त्यांच्या कलेतून निर्माण झालेली आहेत.
दीपकला फाउंडेशनच्या बद्दल थोडंसं मला सांगायचं आहे. दीपक हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधनं उभारलेला व्यक्ती आहे. एका छोट्याशा ज्या गावात रस्ता नसेल अशा गावातून तो पुढे आलेला आहे आणि त्यांनी या सर्व निराळ्या क्षेत्रातील अव्वल क्षेत्रातील कलाकारांना एकत्र आणण्याचं काम या दीपकला फाउंडेशन तर्फे केलेलं आहे. ही खरोखर अत्यंत चांगली गोष्ट आहे. या सर्व या क्षेत्रातील नैपुण्य मिळवलेले व्यक्तींना एकत्र आणणं या दीपकला फाउंडेशन तर्फे आणि अशा तऱ्हेनं हे आर्ट फेअर भरवणं ही एक अत्यंत जिकिरीची मेहनतीची गोष्ट आहे आणि ती त्याने केलेली आहे. त्याबद्दल त्याचं खरोखर कौतुक करावं आणि सर्वांनी मीही त्याच गावातून आलोय. माझ्यापेक्षा तो त्याचे वडील जे आहेत ते माझ्यापेक्षा 1-2-3 वर्षांनी मोठे होते. त्याची माझी तशी मैत्री होती. माझ्या गावामध्ये त्यावेळेला 4थी पर्यंत शाळा होती आणि पुढच्या शिक्षणासाठी 1-2-3 किलोमीटरवरती रोज जाणं येणं असायचं. अशा तऱ्हेनं आम्ही शाळा शिकलो. त्याचे वडील सुद्धा त्याच शाळेतून शिकलेले आहेत. हे दोघे भाऊ दीपक आणि त्याचा मोठा भाऊ मला वाटतं वारला आणि आता दीपक हा त्या कुटुंबाचं म्हणजे सांभाळ करतो आहे. ही कला दीपकला जोपासण्यामागे त्याचे एफर्ट्स त्याची मेहनत खरोखर वाखाणण्याजोगी आहे आणि त्याबद्दल त्याला खरोखर माझ्यातर्फे सलाम. या ठिकाणी आमचे बार काउन्सिलचे चेअरमन कोंडे देशमुख साहेब या ठिकाणी सहभाग घेतलेले पार्टिसिपंट शिवाय त्यांच्या कलाकृतीतून आलेली चित्र पाहिलीत आम्ही. प्रदीप चव्हाण साहेब ॲडव्होकेट, मारकुंडे हे ॲडिशनल कमिशनर आहेत पोलीस. त्यांनी सुद्धा इथे आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी खरोखर त्यांची उपस्थिती लावली. शिवाय बाकीचे जे बरीच मंडळी आहेत, लागू मॅडम आहेत, पुन्हा पाटील साहेब आहेत, बरेचसे लोक आहेत या ठिकाणी. सगळ्यांची नावं मला कदाचित घेता येणार नाही, पण मी एक प्रॅक्टिशनर आहे. सध्या ऑलमोस्ट ऑल रिटायर्ड आहे. माझा मुलगा प्रॅक्टिशनर आहे, वकील आहे, मुलगी वकील आहे, माझी सून वकील आहे. त्यामुळे मला काही प्रॅक्टिस करायची गरज भासली नाही, म्हणून थोडंसं आता रिटायर्ड आहे. माय एज इज 82 years and at this age I thought that I should do it. तर त्या दृष्टीने फक्त मला बोलण्याची संधी दिली याबद्दल आणि 4 शब्द बोलण्याचा मला एक मोका संधी दिली थोडक्यात मला, तर त्याबद्दल मी धन्यवाद दीपकचे आणि आपला सर्वांचे धन्यवाद. और हमारे आए हुए खूबसूरत मेहमान को और सुंदर सुंदर हमारे आर्टिस्ट, सुंदर इस खूबसूरत आर्ट गैलरी को रामजी शर्मा एक सीनियर आर्टिस्ट की हैसियत से आप सभी को अभिवादन करता हूँ.
एक आर्टिस्ट की हैसियत से मैं इतना ही कहूँगा कि कला जो है जिंदगी जीने की एक खूबसूरत राह है। इस सफर में चलने के लिए बहुत ही धीरज की जरूरत होती है और ये जो हमारा आर्ट है, कोई भी कला हो, चाहे डांस हो, चित्रकला हो, म्यूजिक हो, इसमें धीरज की बड़ी आवश्यकता होती है। आजकल में बहुत सारे हमारे स्टूडेंट हैं जो अभी पास आउट हुए हैं, चाहे हमारी बहनें हैं, माताएं हैं जो घर में चित्रकला या कोई भी आर्ट से रिलेटेड अभ्यास करती हैं, तो उनके अंदर एक बड़ी जिज्ञासा होती है कि आज हमने पेंटिंग बनाया और कल हमारा उसका रिजल्ट आ जाना चाहिए। ऐसा नहीं है, ये एक बड़ा लंबा सफ़र है और ये मस्ती का सफ़र है और ये जिंदगी को जीने की हमें प्रेरणा देती है। इसमें आप आनंद लीजिए, डांस कीजिए, इसमें खुश रहिए। हालांकि आमदनी का जरिया भी हो सकता है, लेकिन कब होगा, जैसे मैं बार बार कहता हूँ कि कभी भी आप डस्टबिन में 10 रुपए का नोट या 1 रुपए का सिक्का आपको नहीं मिलेगा। क्यों? कि वो अपने आप में 1 रुपए का सिक्का इतना कीमती है कि उसको कोई भी कहीं से भी उठा लेगा। वेलकम अशोक कुलकर्णी सर। आई एम वेरी सॉरी। तो अपनी जो भी साधना है, अपना जो भी मेहनत है, अपनी जो भी कर्म है, जो भी आप काम करें, उसको ऐसे करें जैसे जस्ट लाइक 10 रुपए का नोट है। यानी आपकी पेंटिंग, आपका कोई भी काम ऐसा लगे कि काश मुझे मिल जाता, या उसको लोग अडॉप्ट करने की कोशिश करते हैं। ये नहीं कि भाई किसी ने डस्टबिन में फेंक दिया। तो आपका हर काम नोट की तरह होना चाहिए, चाहे 1 रुपए का सिक्का ही क्यों ना हो। इतनी शिद्दत से, इतनी मेहनत से आप काम करें, दुनिया जरूर आपको अपने पलकों पर बिठाएगी और आधी रात को फोन करेगी, सर मुझे वो आपका काम चाहिए। तो प्लीज ये हमारी शुभकामना है, आपको मेहनत कीजिए। आमचे गुरु कोंडेश्वर, आमचे मित्र प्रदीप चव्हाण साहेब, पाटील साहेब, आज या ठिकाणी अध्यक्षाने बोलण्याचं दुसऱ्या व्यक्तीने बोलणं योग्य नाही आहे। आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत, एक मुख्यमंत्री आहेत, तर त्यामुळे मोठ्यानंतर माणसाला तर लहानसं बोलणं योग्य नाही आहे। परंतु ह्या दीपकला फाउंडेशनबद्दल थोडं मला बोलायचं आहे। मगाशी मी चर्चा केली चव्हाण सरांच्या बरोबर, त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी जे कलाकार आहेत ते कोणी प्रोफेशनल नाही आहेत, ते आपण व्यवसाय समजून हे करतात। काही लोक वकील आहेत, काही इंजिनियर आहेत, काही डॉक्टर आहेत, काही मगाशी प्राध्यापक मॅडम भेटल्या, हे आपला व्यवसाय समजून ह्या गोष्टी करत आहेत, त्यांच्या कलेला वाव देत आहेत आणि ते प्रदर्शन या ठिकाणी मांडले जाते। 1 वर्षामध्ये त्यांना जे काय भावलं ते चाललेलं असतं, या ठिकाणी दाखवलं जातं आणि ह्यामध्ये विक्रीतून जे काही पैसे येतात त्याचे काही पैसे हे अनाथ मुलांच्या संगोपनासाठी वापरले जातात। हे मला कॉज खूप छान वाटतं, हे मला फिलिंग वाटतं। पण आत्ताच्या व्यावसायिक जगामध्ये प्रत्येक व्यक्ती म्हणतो की मला फक्त पैसे कमवायचे, पण आपण पैसे कमवायच्या नादामध्ये, आपल्या क्षेत्रात जाण्यामध्ये आपला छंद विसरून जातो। ही सगळी मंडळी आपला व्यवसाय करत आपला छंद जोपासत आहेत आणि जोपासत असताना देखील आपली सामाजिक बांधिलकी काय, तर काही लोकांना ज्यांना काही गोष्टी मिळत नाहीत, अनाथ मुलांना, त्याचे झटत आहे, या लोकांनी कौतुक करतो। त्या ठिकाणी इनोव्हेशन झालेलंच आहे, परंतु हे विविधता पाहायला मिळते। काही लोकांनी फोटोग्राफी केली, काही लोकांनी त्यात वॉटर पेंटिंग केले, काही ऑइल पेंटिंग माझ्या कळत नाही आहे, परंतु ते पाहून मला खूप चांगलं वाटतं। असं मॅडम बोलल्यास की विविधता ह्यामध्ये दिसून आली मला। विविधतेमध्ये कसं आहे की हे कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रातली आहे, ते पाहून मला खूप छान वाटतं। त्या प्रदर्शनाला मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि रत्नवीरांना जय हिंद। यांनी सांगितलं की आज या उद्घाटनासाठी आपण यायचं आणि या कार्यक्रमाचं बंद पाहुणे माझ्या हस्ते उद्घाटन केलं होतं। मला या ठिकाणी आज उद्घाटन आपण पहिलं दीप प्रज्वलन करून सगळ्यांच्या जे पाहुणे आहेत त्यांच्या हस्ते आपण प्रज्वलन केलं आणि आज रिबीन कापून आपण या आर्ट गॅलरीच्या महाराष्ट्र आर्ट फेअर याचं उद्घाटन। या ठिकाणी मला तसं म्हटलं तर मला ज्यावेळेस मी माझ्या मिसेसला दाखवली पत्रिका की मला प्रमुख पाहुणे म्हणजे तुला कलेबद्दल काय माहिती,
परंतु म्हणलं कलाकार जे आर्टमधला माझा मित्र जो प्रदीप चव्हाण आहे त्याचं जी कला आर्ट मला वाटतं मी कॉलेजपासूनच ओळखतो, कारण कॉलेजला जरी 1 वर्ष सिनियर होतो तरी तो पहिल्यापासून जे काय प्रत्येकाचे आमचे चित्र तो रेखाटत असायचा आणि प्रत्येकाला त्यांनी आज मला वाटतं कॉलेजमध्ये कमीत कमी 100 ते 150 जणांना त्यांनी प्रत्येकाचे चित्र रेखाटून त्यांनी पाठवलेले आहेत. माझाही त्यांनी फोटो काढलेला आहे, मलाही पाठवला आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की सगळे नुसते प्रदीप चव्हाण नाही आहे तर बरेचसे इथले जे कलाकार आहेत माझे मित्र आहे. माझ्याबरोबर संजय बारकून ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस जुने मित्र आहेत. त्यानंतर माझे बार काउन्सिलमधलेच माझे सिनियर कलीग राजीव पाटील ते माझे गुरु आहेत. आज या ठिकाणी पत्रकार आहेत, नंतर पेडणेकर, लागू मॅडम, सगळ्यांची आता सगळ्यांच्या साक्षीनं या दीपकला फाउंडेशनमध्ये महाराष्ट्र आर्ट फेअर याचं इनॉग्रल झालेलं आहे आणि हे अतिशय मला वाटतं 5 दिवस चालणार आहे. 8 दिवस चालणार आहे. आत्ताच मला माझे मित्र जे प्रदीप चव्हाण त्यांनी सांगितलं की आमच्या कॉलेजचे दोन्हीही मित्र जे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत ते व्हिजिट करणार आहेत. मागच्या वेळेचं उद्घाटन जे केलं होतं ते आमचेच मित्र अजय गडकरी न्यायमूर्ती उच्च न्यायालय यांनी केलेलं आहे. मला माहिती आहे त्यावेळेस मलाही आमंत्रण दिलं होतं पण मी त्यावेळेस बाहेर होतो. पण प्रदीपला म्हटलं माझी शुभेच्छा आहेत की खूप चांगल्या पद्धतीनं बऱ्याच जणांनी व्हिजिट दिली होती. मला वाटतं